क्या यार दगडू, तुम हमसे इतना क्यों डरते हो? नाही, मी काही भेद घेत नाही बा, पण मग कसं आता मावशीने सांगाल तर मले बा पैसे देतो त्या ऑटोवाल्याचे, बस स्टँड जातो यायला घेऊन येतो. आता तुम्ही त्या बैलगाड्याचं झाले बापा, हा म्हणून माझी उभे, म्हणून मी म्हणू मी काही भेट नाही घे. अरे एवढं कशाला भ्यायचं दगडू, आम्ही आहे ना सांभाळणारे इकडे, भ्यायचं काही कारणच नाही ना. आता दगडू तुझं काम फक्त एवढंच आहे की तू कसं आम्हाला पूर्ण गाव दाखव, आता गावात काय काय आहे काय नाही, शेती वगैरे हे सर्व दाखव आम्हाला. आता मी दाखवतो ना, मी दाखवतो. अरे जगन, तू भी दिखा हमें, जो कुछ दिखाना चाहता है तू भी साथ चलना हमारे. हो, मी तुम्हाला सर्व दाखवतो वावर सुर. मागच्या वर्षी जे आपण पाहिजे की नाही त्यापेक्षा आता वेगळं दाखवतो तुम्हाला. फक्त कसं बा तुम्ही काही बी बेकार कामं करता बरं, ते करायचे नाही. जा पाण्यात जाणं, नांग धुणं, हे करणं ते धन, हे कसं गाव आहे बरं. हा तुम्ही कसं तुमची मुंबई समजता हे. अरे कुछ नहीं ना दगड़ू, हम शर्माते नहीं है, तू क्यों शर्माता है? फिर लोग हमको कहेंगे ना, तुझको क्यों कहेंगे कुछ? अरे यार दगड़ू इतना टेंशन मत लिया कर, तू चिल रहा कर. काय माऊली चिल आहे म्हणतो, आम्हाला माहित आहे काय म्हणतात लोक. तर तुम्हाला काही फरक नाही पडत, पण आम्हाला पाणी येते ना, काहीच काही बोलतात ना लोक. नाही पण कसं थोडस पद्धतशीरच बा. हा मागच्या वर्षी लय अति केलती बरं तुम्ही ना. अरे दगडू तू टेन्शन नको घेऊ ना, तू फक्त आम्हाला दाखव काय काय आहे तर तुमच्या गावात, ते दाखव मला फक्त बस. हो हो, मी तुम्हाला सर्व दाखवतो. पोरे हो, गप्पा गोष्टी झाल्या असतील तर चाला ना, अंग तोंड धुवून घ्या ना बापा. तशाच आल्या तुम्ही, तशाच बसल्या बापा. जराशे कसं कपडे पद्धतशीर घाल जा. आता तुम्ही गावात येलाय काही मुंबईत नाही, तुमच्या गावात कसं जरासं सभ्यच राहावं लागते बरं. नाही तर मग कसं घालसान हिथी चड्ड्या, गावातले लोक नाव बोट ठेवतात, म्हणतात बाबा या कुठून आल्या पोरी, कोणाच्या कोणात, असं काही प्रश्न विचारतात बरं. काय आता तू काही पण बोलते का? असं नाही ना, आता जे आहे कपडे घालतो आम्ही ते तर घालणारच आहोत. कोणी काही म्हणू, आता कोण काही म्हटलं आम्हाला तर आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं जे आहे आम्ही तेच ठेवू. माय तुले नाही फरक पडत, पण आम्हाला फरक पडते ना. गावातले लोक म्हणतात ना बापा, शांताबाईची भाषी भाषीनं बापा मैत्रिणी बी आणल्या, भाषी बी आली काय घालते पा, असं होते ना. मग ते तुम्ही मग अशा वागल्या की मग कसं आम्हाला म्हणता नाही गावातल्या लोकांना बी उत्तर नाही देता येत ना मग. अरे आंटी आप टेंशन मत लो ना, हम देख लेंगे. काय पाहिजे मावले तू, लोक तर आम्हाला बोलतात ना, मावशीचं तोंड ठेचतात ना लोक. मामा कुठे गेले होते बाबा तुम्ही? आता दिसले तुम्ही तर, आम्ही किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. आता येतील मामा, मग येतील मामा, तुमचा पत्ताच नाही बाबा. आता पाय किरकिर लागत. हो हो, मी थोडस बाहेर गेलतो, काम होतं मुले. शांती हे कसं पाहिजे त्या पोरीन कपडे पाहिजे काय घाले, असे जर का हात फिरला तर सांग बा, लाज जाय धंद्यात बा. हे तू जसं समजून सांग बा, येईल कसं माणूस किती कपडे घालायला, हिची बर कपडे घालून राहिले, सगळे लोक हसून राहिले ना. चांगलं नाही दिसत. मी काय करू मग? मी कसं म्हणू बाबा त्याले? मी एक दोन शब्द असे म्हटले बी बा, तर त्या पुढे ऐकायला तयार नाहीत ना. ते म्हणतात आम्ही आमचं पाहून घेऊ. सांगा आता त्याच्या पुढे काय बोलसान आता? काय बा हे फालतू येऊच नाही यायला पुढे गावातून गावात हे ते नाटकं करतात. अशा मुंबई नाही ना, हे गाव आहे ना, राही समजत नाही का येईल. नुसतं जीन्सचा पॅन्ट घाला, टॉप घाला, पंजाबी ड्रेस घाला, ही अशी खुशी खुशी हिची भर कपडे घालतात आणि साऱ्या गावात फिरतात. बरे आपली लाज जाते ना याच्यामध्ये. काय तुबा कोणा घरच्या पाहुण्यात नामल्याच्या घरच्या घ्या, आता आपलीच मान खाली घाल नाही. मामा काय विचार करून राहिले तुम्ही? काय आता सोबत बोलून राहिले, खुसखुस काय करून राहिले? आम्ही आलो तर काय विचार तर नाही आला बाबा? टेन्शन आलं का काही? नाही कशाचं काही टेन्शन काही नाही आलं, काही नाही. बरं पोरी हो, गप्पा नका मारू बरं, चला लवकर जेवण करून घ्या बरं, लय टाइम झाला आता. मावशी येईल जेवण दे, मी येतो घरून. मग यायला काय दाखवायचं तर दाखवून देईन मग. अरे दगडू तू काल घरी चालणार बापा? तू बी अटीच जेवण कर ना. आता काल बापा घरी जाऊन स्वयंपाक करशील आणि कधी जेवशील? मी स्वयंपाक करून ठेवला असेल, अटीच जेवतो. अरे दगडू भाई इधर ही खाना खाओ ना हमारे साथ. ठीक आहे बा, तुमच्या सोबत जेव तुम्ही. चला पोरी हो बरं, लय उशीर होऊन राहिला, चला लवकर. गड्या रामदास, चांगली कसं प्युअरची मसाज करवर आपली. हा चांगला चिकना चोपडा दिसलो पाहिजे मी. नाही तर मग कसं जरासं करशील थुक्याला थुका. काय बोलून राहील राजा तुम्ही? आज लोक मी केलं का तुमचं राजा काम? थुक्याला थुका राजा. दोन गिराईकाचा एवढा टाइम तुम्हाला देतो राजा मी, चोपड चापड करतो प्युअर तुम्हाला. मला माझा गिराईक कसं तुम्ही येवा ना आपले. हो गड्या रामदास, अटप ना बा लवकर, मा पेपर पार झाला नाही इकडे. लगा तुझ्या भलता टाइमपास चालू आहे गड्या.
एक आमचा विचार कर जरा, तू एकच गिरेक घेऊन बसला बा. 2 घंटे झालं एकच गिरेक लावला घासणं जाणं. हा चाल ना भाऊ, आम्ही काही रिकामी नाही ना. हे असे रिकामे काम संध्याकाळी रात्री करत जाय. हे चोपड झापडचे पण आम्हाला कसं मला लवकर खरडून मला जाऊ दे आठवून. का पेपर वाचायला लावता का दिवसभर मला? बंद पानं पाठ झाले ना याचे पेपरचे. याची गण दुखून राहिली रे रामदास. मी पैसे देऊन राहिलो, कोटी देऊन राहिलो, अरे माझी मसाज राहिली अजून. रामदास संध्याकाळ झाली चालते रे बा, मला गोटघाट करे बा. चोपड झापड मसाजचे पैसे देऊन राहिलो मी तुले. बुडे बा आता हे मसाजचं काम आला, हे काही नाही होत ना कंदील बुडे बा. तुम्ही नेक्स्ट संध्या घ्यायला पाहिजे, तुम्हाला माझ्या बुड्याचं होत नाही लवकर. आता कसं सारंच करा लागते बुड्याचं, फेशियल गिशियल सारं करून द्या लागते, यायला टाइम लागते. हे काय लवकर होणार काम आहे करायचं? अरे बाबा रामदास, चोपड चापड कर त्याले, तुला गेले चोपड चापड कर त्याला, दुसरी बायको कर ना. शिल्लकच भलता बोलते गळा घेण ना देणं. हो तुले बोललं तर गळा कंदीला रागीन, मग तू मामंदात बोलू नको बरं. रामदास चल दे रे गळा, चोपड चापड करतो जा. बुडवा करतो मसाज करतो. कंदील बुडवा या ना तुम्ही घरून चक्कर मारून, नाही रे गिरी करून या, जंग खान करून या तुम्ही, मग लावतो तुमचा नंबर. मी काय तुला काय एवढा रिकामा दिसतो का बे? दादा खेबी आले लवकर आटपणं, असं मला जाणं आहे ना, बाहेर गाल जाणं आहे ना, इवाय घरी जाणं आहे, असं माणूस कसा चांगला दिसला पाहिजे. म्हणून काय करा मग समजून घेत जाय कोणत्या कोणत्या गोष्टी कधी कधी. ना इनली दिसलं पाहिजे ना की वय आला चिकना चोपडा होऊन, आहे की नाही रे? अरे गंदीला इन्न लाईन मारली पाहिजे निवा. मी बोलतच नाही, पुरा भिनला जायस रे, मी बोलतच नाही तू अशी. अरे रामदास भाऊ, आपला नंबर लावा बरं राजा पटकनी, कसं आपलं फेशियल द्या बरं करून लवकर. रामदास भाऊ हो बस एक गिराईक झालं की लावतो तुमचा नंबर. बस हे बुड्याचं झालं की तुमचाच नंबर. रामदास मी काय गोट्या घ्यायला गेला, पेपर वाचायला त्या दुकानातले मागचे पुढचे. मा नंबर कधी या बुड्या झालं की नंबर लावतो म्हणतो त्याले तू. पहिले माय काय आहे ते नको सांगू मले. बुडबा तुम्हाला कुठे जावं लागते हो? घरीच तर असता राजा. अरे मला बाहेर जावं लागते ना. आमचं होऊ द्या फेशियल, मग तुमचं दिवसभर चालेल काच नाही गड्या. मला तर कुठेच नाही लागत, तुम्हाला तर एवढं जावं लागते बस. धसा रसच करून राहील तुम्ही. अरे गावातले वटे लागता गड्या, दुसरं काय करता रे तुम्ही? तिकडे मा नंबर आहे मा पहिले गार हो गड्या. रामदास तुला सांगून राहिलो, पहिले आपला नंबर. रामदास भाऊ आपलं बी फेशियल आहे बरं, मसाज बी आपली. आज तर बरं करा तुम्ही मसाज आणि फेशियल आणि गिशियल बापा. आज कोण दिवस निघला रे हो. एका नान काढला की तुम्हालाच माझ्या पोरं कसे असतात. नंबर लावा फक्त आमचा तुम्ही. झाला गावाड आणि बुडबा तुमचं आणि होत भाऊ अजून 2 घंटे. हो मला कसं चिकन चोपडं करणं आहे आपल्याला. कसं मसाज शिवता मध्ये विचारून घ्या रामदासला कसं आहे आपलं. 2-3 घंटे मी खुर्चीन उठतच नसतो. रामदास भाऊ 50 शिल्लक घे राजा, पण कसं आपला नंबर लहान उठा त्या बुड्याले. बस झालं आता. काय या वयात काय चोपड झापड करा एवढं काय मसाज पाहिजे बुड्याले? कोण पाहून राहिलं बापा? मला म्हणते तो कोण पाहिजे डोंगरेले? बापा तुले तर बंद आजच पुरी पाहून राहिल्या बाय मागे लागतात तुया. मी का कोणासाठी करत नसतो, मा शौक आहे हा कारभार. आमदा आपण पहिल्यापासून करतो की तुझे दुकान पडलं त्यापासून. अरे काय बुडे अरे हाणलो का ना हो? माझ्या हात तिकडे जाते राजा. काय माझ्या तोंडात गेलं एखादं बोट तुमच्या बाजून घोर होईल, तुम्ही म्हणता तोंडात घातलं. बोललो का बा तुम्ही? खालचा साधा फेसकूट चाललं तुमच्या तोंडात राजा. तू बसा बरं, तुम्ही तू बसा. नंबर ला बा नंबर ला माया लावा रामदास भाऊ, माया लावा. कुठं ह्या बुड्याले रामदास भाऊ फेकून या बुड्याले. काढ बाहेर, आम्ही देतो पैसे जेवढे असतील तेवढे. तू लागत असतील तेवढे देतो ना भाऊ. त्या बुड्याला उठवलं तरी हा गडी बसेला हा कंदील. माझ्या पुरे पेपर पाठ झाले ना दुकानातले. मा नंबर आहे तुमच्या अगद. शांतता ठेवा, गडबड करू नका. घाई अशी निवडी तर तिकडे जा तुम्ही आता बाई. राजा बुडे बा पहिलेच तर गिराईक येत नाही राजा फेशियलचं मसाजचं. त्याच्यातच तर कमी आहे आमची. त्यातही तुम्ही इचकून राहिले आमचं डांगर. तुम्हाला बाई जाणं असेल तुम्ही जा. हे माझ्या गिराईक आहे दादा. उद्या गिराईक काय माणसं आहे तुम्ही इचकता का आमचा? कमाई असो की काही असो तू मला चोपड दापड कर. गप्पा नको मारू. इथल्या काय एखादं दुकान पाहिजे होतं बे गावात अजून लगा. इथल्या का थोडेसे थांबा रे, गडबड करू नका. एका दोघी ना. हो बा थांबाच लागी ना दादा. गडीचं काही दात काढत येऊन राहिला रघुबीन कंदिले बी. काय झालं रे? गेले गतके फोडून राहिले हे तर रे. अरे इकडे अरे कंदिल्या रघुबी रे इकडे आलो. हा गड हो काही चमकून राहिले रे. आज तर काही चिकने चोपडे दिसून राहिले बापा. काय केलं रे असं? बापा हा काही नूर आला गड्या तुमच्या चेहऱ्यावर तर गडे हो. बाप्पा कंदिल्या मिसूर आहे रंगोल्या गड्यातून तर. कंदिल्या गड्या तू लयच रंग करतो गड्या. कसंही रंगोली बापा मिसूरली बापा. कलर मारला तू ना. अच्छा रंग करतो रे बा. मजाक मध्ये लालगार झाली. 300 गेले माय मजाक मध्ये. काय सांगा तुले मजाक भुईली सारी. काय झालं बापा? काय झालं असं? काय सांगतो बा आमची आम्हाला माहित आहे रे गड्या. काय झालं तू? त्या चत्यानं घोर गेला ना सारा.
अरे हाताने शकून घेतली ना गळ्या, हाताने शकून घेतली गळ्या. ते पाटील तो मारती चालला होता मसाज करायला. आम्हाला असं वाटलं याचा नंबरच नाही लागू द्या, आपणच जाऊन बसा दुकानात. आम्ही गेलो बापा, घेणार जण शकून घेतली आम्ही ना. 300 गेले आमचे आता. खरंच ना गड्या, मंदी काय चिंती झालं नाही. हे घेणार जण 300 गेले बा. घरी बिलेट आणतो बा, खरं खरं रुपया बिलेट मध्ये खरडतो मी. दुकानात जात नाही, रुपया वाचवतो. पण त्या पोरेच्या नादात लागून 300 गेले सायाचे. पण त्या रामदासाने घेतलेल्या का त्याने चोपड चापड चांगलंच केलं. आता कसं त्या रामदास जो हिराई घेत नाही, आज मोठा चानस सापडला झाले, मग घेतले जरा फालकं मारून. पण तुम्ही किती बयाळा, कोणी काही सांगेन तर चालले तसंच करायले. आता ते गावातले जवान पोऱ्यात करत होते तर करू द्यायला होतं. काय फरक पडत होता बा. तसा विषय नव्हता ना आपल्या गावात. मुंबईच्या पुरी आल्या शांताच्या घरी. त्या पुरीसाठी हे पोरे फेशियल आणि बापा मसाज किसाज करत होते, म्हणून मग आम्ही नाही केलं. म्हणून तर त्या दुकानात जाऊन बसलो ना आम्ही. पण ते उलट आमच्याच बोकांडीवर पडलं हे. अरे लेको हो हेंबाळे हो, ते पोरं जेव्हा ना. पण तुम्हाला काय मधात फालतू घेणार जे ना अगो कामं करायची गरज होती का? ते करून राहिले तर करू द्या द्यायले. अरे त्या मुंबईच्या पुरी आहे, द्यायले का हुंकतात काय त्या? तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले ते? जाऊ दे रे बा, घेणार जण भोवून बसलेलं का? हे मुतलं का? इथलं का? खाली अकला नाही मग काय भोवून बसणार नाही तर काय तर मी सांगीन तसंच. काही बी बयासारखं. जाऊ दे रे बा, बोलू नको बापा जास्त. कोणत्या पाहुणे आहेत रे शांताच्या घरी मुंबईच्या? अरे ते मागे नव्हते आलत्या काय बे त्या मुंबईच्या पुरी गाव पायाले. ते शेना शोध करतो म्हणत ढमुक आणि टमुक त्या सांगत ना का फल्ल्याना झाडत त्या पुरी. त्याच पुरी डबल आल्या गावात. मग त्याला पायाला या पोरीची रांग लागली ना, म्हणून तर येणं फेशियल आणि कटिंग आणि दाळ्या गिळ्या सारच केलं या पोरीनं. हो गड्या, हो मागच्या वर्षी आलत्या त्या पुरी. मस्त होत्या गड्या त्या पुरी. हो लय समजूतदार हुशार. बयार तोंड्या मोतीराम. भेंड कुठे लागतात, वांगे कुठे लागतात, टमाटे कुठे असतात हे तर माहित नाही त्याले. गाजर झाडाले असतात म्हणतात ते. सांग तू म्हणतो हुशार त्या. अरे 1 नंबरच्या बयारात त्याला काय समजते बे शेंडाना बुडू. अरे काही अकला नाहीत त्या पुरीला, काही समजत नाही वावरातलं. भेंड कुठी वांगे कुठी कापूस कुठी लागते ते बा. कंदिल्या आपण नाही पाहिलं नसतं तर आपल्याला समजलं नसतं ना. आता आपण रोज रातभर दिवस त्या वावरातच पडेल असतो, म्हणून कुठे काय लागते म्हणून माहित आहे आपल्याला. आपण जर मुंबई दिल्लीत असतो तर आपल्याला माहित असतं काही? आपल्याला माहित नसतं ना, आपणही बयाडच असतो. बरोबर आहे तू, बरोबर बोलून राहिला तू. पाहिलं नाही की माणसाला समजतच नाही ना, म्हणून त्या पुरे गावात येतात, विचारपूस करतात. कावा हे वांगे कुठे असतात, टमाटे कुठे असतात, गाजरं कुठे असतात, कापूस कुठे लागते, अभ्यास करायला येतात त्या पुरी. आपण जातो काय मुंबई पुण्यात अभ्यास करायला काही? तुमचा अभ्यास राहू द्या, चाला ना त्या पुरीला भेटून येऊ ना. चाला ना. हो चला येऊ भेटून द्यायला बी. हो गंदिल्या पाहिजे बाबूराव, लक्ष देतो बाबू. त्या पुरीला खतरनाक दिसतात बरं. बाबूराव गोट नाही घेत मग. पाहिजे तू मला नको सांगू, त्या सोट्या पाहिजे तू काय मला म्हणते तो तुला दिसलं घे होईल, आणि तुला दिसलं तर काय होईल? पाहिजे तू तो मापेक्षा वय करतो. चाला ना बे, चाला ना, मजा नका करून एकामेकाच्या. गळ्या झुंबर काही चिकना चोपडा दिसून राहिला गळ्या तू तर बापा. खरं गळ्या काय लावलं रे गळा, काही चमकून राहिला गळ्या असतं. खरंच गळ्या झुंबरला काही फरक पडला गळ्या रात्रीचं चक्कर रात्रीचं. काय काल काय शार्पून दिसत ना बा तू रे. असतं काही चमकून राहिला गळ्या. चांगले खरडले तुला दाबून. काहीच ठेवलं नाही, डोळे झाले दिसून नाही राहिले काही. जा ह्या तर बा तुम्ही दोघंही ना ह्या बा कोणाची बी. काय राजा माणसा आहे राजा. राजा रोज दाढी करतो राजा बी. रोज मला पाहता तुम्ही आज काऊन घेऊन राहिले बा, मी घेणार दे ना. आम्ही काल घ्या रे बा. गड्या झुंबर तुझ्या नंबर लावत नाही का तू? मुंबईच्या पुरी आल्या ना आपल्या गावात. काय बा साधू बा, आपण तर काय जात नाही बा. तुम्ही चांगले डोळे शेकले म्हणता, माहित पडला बा मला. भाण्यानं सांगितलं नाही डोळे घे काही शेकले नाही गड्या. पण गड्या सांगतो क्लास ना रे पुरी 1 नंबर पाहिलं, 1 नंबर शेक्षी. हो अरे बाबा उशा चड्ड्यावरच होत्या ना रे बापा. माई मला लाज वाटत जायला गड्या. काय सांगा बापा, तुम्हाला बाबा पायाला चांगलंच वाटलं अशी. चांगले डोळे शेकून घेतले मग तुम्ही ना बापा. कसं असं पायाला नाही भेटत ना तुम्हाला गावात? नाही आली संधी तर माणूस सोडतच नाही. आता डोळे दिलाय तर माणसाला दिसणारच आहे बापा. काय डोळे लावून घेतो का मी फुटका? जे समोर आलं ते तर दिशीनच ना. पण 1 नंबर पुरी गड्या. हो बापा, भाषा गिशान बोली भाषा काय सांगतो तू. अरे मुंशीरामने पूर हात फिरून गेलाय गाड्याचा दांड्यान बसून त्यानं. मस्त. आता काय सांगा तुला, मुंशीरामची मदत झाली गाड्या. काय राजा मग एक फोन तर करावा लागत होता की पोरी आल्या आपल्या गावात गड्या मुंबईच्या. हे गड्या पायाले नाही तर राजा कुठे बोलता मला फोन करून. या कामाला नाही बोलता आलं. एकटे डोळे शेकले तुम्ही ना. काय राजा बरं की त्या भाण्यानं सांगितलं आम्हाला तर माहिती पडलं नसतं बापा.
अरे बाबा तो माहोल पाहून त्या पोरीचा मीच तर भुललो होतो. मी मला स्वतःला विसरलो होतो मी. अरे की आपण कधी जन्मात पाहिलं नाही असं. पाहायला भेटलं जसं काही पिक्चर आहे. पिक्चरचा सीन पाहून राहिलो मी. असं होता ना बाबा रे. आणि त्या मुंशीरामनं बरे आणल्या बा तो गाड्यात बसून का बरे आणल्या बा. अरे बा मला पाहता बरोबर कसं कसंच वाटे ना रे गड्या. आता काय सांगतो तू. हा आता तरी बोलता येत नाही म्हणून अजून तुला बोलून दाखवलं असतं मी. असं वाटे गड्या आता काय गड्या. असं वाटे बाबा बोला ना मग. कसं वाटे तुम्हाला तर. जाऊ दे गड्या. असं वाटे की बस पिक्चर मध्येच आहे. हा काय सांगतो असा शीन तोल्या घात पाहायला कधी भेटला नाही बा. आता बस तो पाहायला भेटला बा. शांती काय ना काय करामध्ये करतेस पण. हा शांती घरी कोण ना कोण येते असे अबूजे येतातच. हो साधूबा काही लाजगीच वाटते की नाही तुम्हाला. हा दुसऱ्या घरी कोणी पाहुणे आले असे हे करून राहिले तुम्ही. हा साधू आहे ना तुम्ही साधू. हे काम हे गोष्टी सोपतात का तुम्हाला. अशी आहे तशी आहे बापा. वड्डा माला शक्षी आहे बापा. हॅन्डसम आहे. हा काही चालू साधू आहे तुम्ही तर. तुला पण पाणी आलं पण. हा अरे बा समोर दिसलं तर मी ना पाहिलं. जे दिसलं ते सांगितलं. आता याच्यात काय आलं साधू कसा असं काय आहे. तुला लेकरं नाहीत का हे नाही काय नाही म्हणजे समोर करतं पुढे पुढे तू. आता माणूस कसा माणूस आहे. थोडीशी मजा मस्ती करते माणूस. पण आता एवढ्या बैकात काही काम नाही तुझ्या. हा बोलून करायला काही सगळं मिळ तू. साधूबा कसं सांगायची पद्धत असते ना. बापा शक्षी आहे वड्डा माल आहे आणि उशा कुशा चड्ड्यावर होत्या. हे काय सांगायची पद्धत आहे. सोपते का तुम्हाला साधूबा हे. मी दोघं जण करा भांडणं. मी चाललो बापा मला काम आहे दुसरं. तुला बोगस आहे का कसले भांडणं करत. अरे गप्पा गोष्टी करावं बरून आहे भांडणं करा मग. मी चाललो तिकडे बापा पैसे केल्याला. तू लस फळफळ करतो गड्या. हा घेणार ते ना. अरे साधूबा मी बरोबर बोलून राहिलो ना. तुमचं चुकते ना कधी कधी. तुम्ही लस भावनीच्या भरात काही काही भाजार टाकू पडच्या कोपळे. हा आपलं काम काय आपण बोलून काय राहिलो याच्यात भान ठेवलं पाहिजे ना. हा तुम्हाला घरदारी जायला लागतील लोक अशी भाषा पाहिजे का तुमची. दे रे भाऊ भाषण देऊ नको मला आता. हा जे दिसलं ते सांगितलं मी. आता माणसाला सांगा वाटतं कधी कधी भावनिक होते माणूस. हा मला भावना जायत ना नाही येत असं थोडी आहे मी माणूस असा. पण जाऊ द्या तुझ्याची बोलायला पुरत नाही. तुम्ही बोलू नका. हा चुप राहा बिलकुल. दिसली का रे हो भाण्या दिसली का. अरे थांबाने घाई नका करू पाहू देणार मला. खायला हो तुम्ही बेजा घाई करता आले हो. लोटू नका हो पाटील. पाहू दे मले. अरे काय फानलास बे. बोल जाऊ तू पुढे तू मांग. तुला दिसत नाही का थांबल्या. काय पाटील तुम्ही मचमच लावली हो. मला पाहू द्या ना. काय राजा पाटील हाईट लागा. तुम्ही मोठ्या राजा मला पाहू द्या ना. एक तर राजा तुमचं लग्न ठरेल. चिमतीकडे जाणं राजा पाहायला. आम्हाला राजा पाहायला नाही भेटत ना. तुम्हाला सारं भेटून गे राजा. इकडे मरमर करून नाही राजा. काय माणसा तुम्ही हेच राजा. सांग ना रे मारती सांग ना या माणसाले. पाटला सांगा काही मचमच नाही. पाहू दे मुली बी. चालला का मोठा हे करून आला. मग लग्न ठरेल काय झालं मग. हा मला पाहू नाही का. पाहू दे मुली बी. आमचा नंबर लागते की नाही तुमच्या दोघांमध्ये सुरू ठेवता. तू आम्ही का तुमच्या थोबाड पाहायला आलो का. आम्हाला नजरा पाहिजे ना. मागे वा दोघे ना. हा चालले मोठे पुढे. हा तो म्हणते मले नाल कुत्रे रे को. हा मागे बांधे तुम्ही. तुम्हाला काही समजत नाही. मी आम्हाला पाहू दे बे. हा मला पाहू दे. मी का तुमचे दोघे ढुंगणं पाहू का रे. हो मला पुढे जाऊ द्या ना. मला दिसून नाही राहिला ना काही. मी लहान आहोत तुम्हाला माहित नाही का. हा वयान मोठा असलो तरी हाईट न लहान आहोत. मला पाहू दादा पुढे तुम्ही. मला जाऊ द्या ना. खरंच रे गड. हाईट नुसार नंबर लावा ना. पहिले मारतील झाडा. मग मी मग पाटील आणि मग भाण्या. हा हाईट नुसार काही नाही. हा वयानुसार. मी वयानुसार लहान मी पुढे. गड हो माझा विचार करा जरा असे लोक हो. 500 गमवले म्या फेशियल मध्ये त्या मसाज मध्ये. हा अरे मला काय ना काही भेटू द्या बाबा. लाभ काय ना काही. तुला पैसे गमवले आम्ही का गोटे दिले का त्या सलून आलेले. आम्ही नाही पैसे दिले ना. हा आम्ही नाही केलं बा. जेवढे पैसे तुला करतले तेवढे पैसे आम्ही नाही दिले. आम्हाला बघू पहिले सही मारत्या. तू काही जमत नाही. छोटी हाईट बडा धमाका. तू जाऊ दे. तू काही टेन्शन घेऊ नको. आम्हाला पाहते एखादी पटली तर बाबू कसं माझ्यासारखं होईल ना. बरं पण त्या पुरी दिसल्या का. पण हे तर सांगा. हा बडबड आपल्यातच करून राहिले. दिसल्या म्हणून एवढं मरमर करून आलो ना. पाय ना काय सांगा दिसून राहिला. हा काय चिकण्याचं उड्यात रे बापा रे. म्हटलं का आपल्याला काही दिसून नाही राहिलं. जायला पुढचं पुढे या दरवाजाला लटकायला पडतं आपण. हो मारत्या त्या बरोबर का आम्हाला मार खायला होता का. एवढा पुढे नको जाऊन त्या शांताबाईने पाहिलं तर कमळला लाता मारी नव्हते बाई. असा नको करू नका. साय हो मला पाहू नाही देऊन राहिलं तुम्ही. मजा तुम्ही पुढे करून राहिलं मरमर. हा मी काधी पाहू मग. मला मागून दिसते काही. पाहू दे मला बी डोळे शोकू दे. मारती सारेली दिसते. थोडीशी मांग घ्या. एवढं पुढे नको जाऊ ना. त्याबरोबर आम्हाला झपकी खा लागते ना. मारते ऐक ना. वा मग मागे वा लोक. चला चटका माग चालेल भाने ये बरं माग ये बरं. हो येतो तुम्ही पाटील माग.
मारत्या दिसलं का रे? दिसलं का मारत्या? हो नरवा दिसले ना. अरे हा हा काय मजा येऊन राहिली गड्या झुंबर. अरे लेका स्वर्ग झाले हे तर. बाबा बाबन्या हे तर पहिले चिटकीला रेडसा गुचड्यासारखी आहे ना. बापा रे आपला नंबर तर सारी दाखरी लागला गड्या. मुंबईचा माल पाहायला कोण नाही येत भाऊ रे. आता आपण जसे आलो तसे हे आले. चाल चाल लाव नंबर पटकन यायच्या पुढे. हो चाल चाल होय पुढे सारे पुढे जाऊ आपण दोघे जण. चाल हो शिवलाल भाऊ आम्हाला काय मार खायला लावता का? मागवा काय सूत आहे की राजा तुम्हाला? बिनसूत आहे का राजा हो तुम्ही? हो मागवा राजा मागं वाहन शिवलाल भाऊ नंबरा घ्या ना. एक एक जण पाहणं राजा. अशी राजा तुम्ही दादागिरीच करता राजा. वा माग पण बी शिवलाल भाऊ माग काय रागा मला दिसून नाही राहिलं. हो शिवलाल भाऊ बबन भाऊ असं करू नका ना. एका एका नंबर लावा ना. सारेली दिसते ना. सारेच पाहुणे एक एक जण. हो रे शिवलाल पोरं जीव तोडून राहील. चाल चाल एक नंबरवारी घे नंबरवारी. काल अशी दादागिरी नको करू. बरोबर बा नंबरवारी. त्या मारत्या दिसून राहिला का रे हो भाण्या? दिसून राहिला तुम्हाला? अबे मला काय घेणं पाहिजे दिसून राहिला. मारत्या सपवून राहिला सारा नजारा. हो गळ्या दिसून राहिलं ना. दिसून राहिलं ना. पाहून राहिलो मी. मारत्या तू हे मागं होय मला पाहू दे बर. येऊ दे बर मला समोर. थांब ना बे मा मन नाही भरलं नाही तुम्हाला पाहू दे ना बे. तू बापा नामदेव भाऊर लक्ष दे जा बरं. लक्ष द्या नामदेव भाऊर. कुकुंबी येऊ शकता बरं नामदेव भाऊ. काही खरं नाही नामदेव भाऊचं. नाम्यान फाम्या काजा ये न भेट होय. तो नाही येत डोळे शेका मुकाड्यानं चिटका भिजले. एका एका नंबर लावा पटपट. हो मारत्या तू झालं चिंता भाण्या नंबर ला. एका एकाचा पटोपट नंबर लावा गड्यो. अजून तर नाम्या खरंच ना काही सांगता येत नाही ना. हाड्या पैसे नांगमुळ्याची आला तर अजून घर होईल ना. पाहू दे ना बे पाहू दे ना बे पाहू दे ना. किती पोरी सेक्सी आहेत तर नामदेवच्या घरच्या. काय माणसं आहे रे तुम्ही? हा आम्हाला पाहू द्या. आम्हाला डोळे शेकू द्या ना. बोलू नका बरं. नामदेव भाऊ ना ऐकलं तर कसं घोर होईन बरं. शिवलाल भाऊ त्या कुठे बैरायला ऐकू जाते बेजा नाम्याले थांब्याले. हा काही नाही जात ऐकू. टेन्शन न घेऊ तू. वा पुढे वा. एक एक जण पाहणं एक एक जण पाहा. मला दाखव सारे नंबर लागते ना. हो मारते बरोबर तू मागे बर. भाण्या जा रे पुढे. मारते मागे वर. तुम्ही पाहिलं नाही बस झाले डोळे शकणार. तू जाय मग आता. हो बापा तुम्ही पहा बापा. ये बापा भाण्या पुढे. तुले मोठी घाई झाली बापा याची. तिकडे बारे बाबा नामदेव आपल्याला इले तुम्ही आहेत बरं. शकाणार बा डोळे शकानं शेका. हा तुमच्या घरची प्रॉपर्टी आहे. हा पा म्हटलं का आता याला बोलेली पोरून सारंच ऐकलं यानं. आता काय बोलता तसं नाही नामदेव भाऊ तसं नाही. अजून बेसरमा सारखी उभी आहे. अरे शिवल्या काही लाज वाटते तुला? नामदेव असा नामदेव तसा. हा बैराव काय रे मी? अरे अरे थांबू नका. पोया लवकर आता. कुकडे पोहून राहिले आता बेसरमा सारखे. पहा ना पहा. चालताय घरात. चला घरात चला. घरात नेतो मी. पुढते उठून पायाल पुढते आता. हा निघाडू. हा झाले हुंगे. लोकांच्या घर पुंजून राहिले. हो जातो. लाजाही नाही वाटतले काय पुरी पाहिला नाही का रे तुम्ही अजून? हा शिवल्याच्या बबल्या झोपते काय आता? बरं हे जवान पुण्यात लग्न होईल नाही माणसाले असते आशा. पण हे जर लेकरात नाही येईल बेसरो माहिले येईल लाजा नाहीतल्या काही. मित्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलने.